लातूर जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग। केशर, आंबा, गहू, ज्वारी, पपई, टरबूज अशा पिकांना या पावसामुळे फटका बसलाय आणि शेतकरी धास्तावलेत। रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पेण तालुक्यामधल्या जावळी गावामध्ये काही घरांच्या भिंती सुद्धा कोसळल्या। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। प्रशासनाकडून पंचनामा। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील पिंपरी पेंढार परिसरामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह विजेचाही सुद्धा कडकडाट। पिंपळगाव जोगा इथे नारळाच्या झाडावरती वीज कोसळली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। रायगडमधल्या पेण तालुक्यामधल्या जावळी गावामध्ये अवकाळीमुळे नुकसान झालंय। अनेक घरांवरचे पत्रे सुद्धा उडून गेले। काही ठिकाणी घरांच्या भिंती सुद्धा कोसळल्या आणि मोठं नुकसान झालंय। माथेरान, कर्जत, खोपोली परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तारांबळ। रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शहरामधल्या विविध भागांमध्ये पाणी साचलं। वीट भट्टी मालकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। पालघरच्या मोखाडा भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजू या पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांची चिंता वाढली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। काही ठिकाणी घरांवरचे पत्रेही उडाले। अनेक ठिकाणी झाडं सुद्धा कोसळली। शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि जोरदार पावसाचा कहर। लाहे गावामध्ये घरांचं आणि शाळेचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबियांचे संसारही उघड्यावर। नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत दिली जाईल, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधल्या गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची मंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। धाराशिवमधील संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार आहे। दक्षिण दिशेला सुरू असलेलं मुख्य दरवाजाचं काम थांबवून पूर्व दिशेला करण्याची काही जणांची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।